विक्री. वारी जन्म मरणाते वारी, भारी पडलो आता संकट निवारी. मला लतिका बद्दल जरा बोलायचंय तुझ्याशी. का? तिला आपण परत बोलवायला हवं. का? अरे म्हणजे ते कसं शक्य आहे? विक्रमच्या मनाविरुद्ध कुठलीही गोष्ट करू नका. त्याला हवं ते द्या. खूप सेन्सिटिव्ह केस आहे. कदाचित ब्रेन हेमरेजही होऊ शकेल. अरे म्हणजे ती घरी आल्यानंतर आपल्या कुटुंबियांना त्रास नाही का होणार? नाही होणार. लतिका खूप चांगली मुलगी आहे आणि राहता राहिला प्रश्न तो तन्वीला समजावून सांगण्याचा. हवं तर तिला मी समजावी. आज लाली इथं आली होती. मामा, ती कशासाठी इथे आली होती? मामा, काही विपरीत असं काही घडणार नाही ना? नाही बापू, तू आता या घटनांचा साक्षीदार हो. आता सगळं काही लवकर घडायला हवं. तू एक काम कर, तन्वीला घेऊन हॉस्पिटलला जा आणि मंगळागौरीच्या दिवशी तिनं जसा लतिकाच्या माथ्यावर टिळा लावला होता तसा टिळा तिला पुन्हा लावायला सांग. तिला नीट सगळं समजावून सांग आणि तिला हॉस्पिटलला घेऊन जा. पण मामा, पण काही नाही बापू, तू फक्त एवढं कर, सगळं काही सुरळीत होईल. हा कुलस्वामिनीचा अंगारा आणला होता तुम्हाला लावायला. हो, कशाला? तुम्ही हा लावून घेतला तर यांना खूप बरं वाटेल म्हणून. माझा विश्वास नाही. अगं पण जर ती एवढा आग्रह करतीये तर तू का नाही म्हणतीयस? लाव तिला अंगारा. भीती एकाच गोष्टीची वाटते की लतिका काही गडबड तर नाही ना करणार? नाही करणार. तू निश्चिंत राहा बापू. माझी आणि लालीची साधना वाया जाणार नाही. मामा, पण तुमच्या साधनेचा लतिकेवर कसा काय प्रभाव पडणार? पडणार, निश्चित पडणार. लालीनं तिला जन्मजात मिळालेलं सत्व माझ्या साधनेच्या पाठी उभं केलं म्हणून ही घटना पूर्णत्वास आली आहे. तू निश्चिंत राहा बापू. या घटनेचा सुखांत होणार. हा चमत्कार घडल्या वाचून राहणार नाही. काय प्रकार आहे लतिका? काय केलंयस तू? आई, मी सांगते तुम्हाला सगळं. तुम्ही घाबरू नका. हे सगळं आपल्या घराच्या भल्यासाठीच घडलंय. आपल्या घराचं रक्षण व्हावं, यांचं रक्षण व्हावं म्हणून गणपती मामांनी मला लतिका ताईंचा चेहरा द्यायचं ठरवलं. कारण यांचं लतिका ताईंवर खूप प्रेम आहे ना. गणपती मामा, माझा चेहरा परत द्या. मी लतिका आहे, मी तन्वी नाहीये. परत द्या माझा चेहरा. आई, त्या दिवशी आमचे चेहरे बदलले गेले. इतके दिवस मी लतिका ताईंचा चेहरा घेऊन वावरत होते आणि त्या माझा.